ठेवायचं आणि फिरवायचं. फिरव बेबी. किती सोपं झालं बघा. आता बेबीला पण रांगोळी काढता येईल, बेबीच्या बाबालाही काढता येईल. आहे ना सोपं? असं आहे. फक्त ठेवलं फिरवलं, रंग आले, ठेवलं फिरवलं, रांगोळी तयार. किती भराभर रांगोळी आपल्याला काढता येईल बघा. लहानची मोठी पण करता येते लगेच. असे एक एक दिवा ठेवा. यावर्षी फोटो काढणाऱ्यांची रांग लागली पाहिजे घराच्या बाहेर. आपलं नाही रांगोळीचं. याच्यापेक्षा मोठं पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठं पण आहे बघा. फक्त असं ठेवायचं आणि समोरासमोर पकडून, हे असं समोरासमोर पकडून फक्त फिरवायचं. असं फिरत नाही किंवा असं फिरत नाही. समोरासमोर पकडलं असं, एक हात इथून ठेवा, एक हात इथून ठेवा. असं दोनदा फिरवलं की रंग येतात बघा. तीन असं फक्त ठेवून फिरवलं की रांगोळी तयार. फक्त समोरासमोर पकडून फिरवा बघा. फिरवून दोन घ्यावे लागतील. दोन देतो आम्ही, दोन्ही देतो. 2 वेळेस फिरवायचं. इतकं सोपं केलंय. शेजारी आपल्याकडे बघे पण उठून आपण घरात रांगोळी तयार तिकडे. काय ना सोपं. असं काहीतरी घ्या. मध्ये दिवा ठेवा. साईडला आणखी रांगोळ्या काढायच्या असेल ते